आता कुठे आलो आहे? आता आम्ही आलोय रत्नागिरीला. 9:45 झाले, बरोबर वेळ झाली. गाडी परफेक्ट एकदम डॉट टाइम आला. हां, डॉट टाइमवर आलो बरोबर. ऊन आहे, सकाळचं एवढं ऊन आहे, मग दुपारची काय हालत असेल. पण ठीक आहे, आता आपण समुद्रावर जाणार आहोत तर त्याच्यामुळे ते काही जास्त ऊन असं भासणार नाही. समुद्रावर मस्त वाटेल. आता आम्ही थोडे पुढे चाललोय स्टेशन. हा, इथे जवळ ना रिक्षा नाही पकडायची, कारण जवळ ते रिक्षाला आले खूपच नाटकं करतात. समोरच आहे ते, 1-5 मिनिटं वॉकिंग करून लगेच आहे. तिथे रस्ताच आहे ना, मेन रोड. मग तिथे रिक्षा मिळतात, म्हणजे असं मीटरवर वगैरे मिळेल लगेच. थोडं चालणं पण होतं ना, ट्रेनमधून बसून किती कंटाळा येतो. मोकळ्या हवेत, मोकळ्या मातीत चांगलं चालणं होतं. स्टेशनवरून रिक्षा पकडून आम्ही निघालो स्टँडकडे, रत्नागिरी सिटीच्या इथे. आणि जाता जाता आम्हाला थोडी सिटी पाहायला भेटली. स्टँडवरून रस्ता क्रॉस करून आम्ही गेलो थोडी शॉपिंग करायला. तर या गायला इथे कोणतरी पार्किंगमध्ये पार्क करून गेलं आहे. बघा सगळ्या गाड्या आहेत, मध्येच ही गाय बिचारी भोळी भाळी गाय. मार्केटवरून काही सामान घेऊन आणि आंबे वगैरे घेऊन आम्ही निघालो गणपतीपुळेच्या प्रवासाला. या प्रवासात आम्हाला खूप छान छान जागा दिसल्या, म्हणजे असे समुद्रकिनारे आणि फुल जंगल टाईप एरिया, हिरवळ हिरवळ नुसती. आता कुठे चालतो? काय काय घेतलं मार्केटमध्ये? घेतली आणि काळे तीळ आणि हे फळ मच्छीसाठी ताजे होते माझ्याकडे, त्याचे पण थोडेसे होते. हे मस्त वाटतं, सुंदर घरं, छोट्या आंब्यांच्या बागा मोठ्या मोठ्या, आणि मधून आम्ही चाललोय. Lately I've been chasing daylight, 'cause I don't wanna go without you. Think I loved you in another life. Even in the dark, even when it's cold, you stay true. Even hell would feel like heaven. Even hell would feel like heaven. Even hell would feel like heaven with you. So what can I do? So what can I do? It feels like heaven with you. आता आम्ही मध्ये आहोत. तर आता आरेवारीच्या त्या टर्निंग पॉइंटला आहोत आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळेला. आणि इथून हा दिसतो हा मस्त आरेवारीचा समुद्र पसरलाय, पूर्ण लाटांचा आवाज येतोय. इथे लाटा धडकत आहेत आणि तिकडे समुद्रकिनारा आहे. खूप 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 पाठी पाठी समुद्रकिनारा आहे असा. मस्त वाटतं, छान वाटतंय. तर अजून आम्हाला अर्धा एक तास तरी लागेल. किती? अर्धा तास ना आता बाबा. 15 मिनिटात आम्ही आता पोहोचून जाऊ गणपतीपुळेला. नंतर मग फ्रेश होऊन खाऊन पिऊन आम्ही मग संध्याकाळी बीचवरती जाऊ आणि दर्शन घ्यायला जाऊ. तर भेटूया आता गणपतीपुळेला. मोंटाज कमिंग इन 3, 2, 1.
Even hell would feel like heaven. Even hell would feel like heaven with you. So what can I do? Even hell would feel like heaven, heaven. Even hell would feel like heaven, heaven. Even hell would feel like heaven with you. So what can I do? So what can I do? It feels like heaven with you. 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 आणि बेसिकली आता थोडंसं ही जे इथून असं पुढे गेलो ना की गणपतीपुळेचा बीच दिसायला लागतो. ते डॉल्फिन राईड पण आहे का? डॉल्फिन राईड नाही पण ते बोटी कसं आहे स्कुबा डायव्हिंग आहे. स्कुबा डायव्हिंग आहे का? तिथे चालूच आहे ना स्कुबा डायव्हिंग. तिथे आहे ना गणपतीपुळे. तरी बेसिकली एंट्री मंदिराची आहे आणि आमचं हॉटेल पण मंदिराच्या तिथेच आहे ना. MTDC हॉटेल आहे त्याच्या बाजूच आहे. तर ये. आहे ते लोक. हा नाही. हे बघ, हे इथे गणपती मंदिर आणि आमचा हॉटेल. MTDC Habibi, welcome to MTDC. मस्त आहे ना प्रॉपर्टी. हां फर्स्ट टाइम आलोय आम्ही. मस्त आहे ना प्रॉपर्टी. आता दुसरा ड्रेस आहे माझा शूट करा आता. तिथे समुद्र आहे. आता पप्पा गेलेत ते ID व्हेरिफिकेशनसाठी आणि मी इथे माझे सफेद शूज घाण करायची प्लॅनिंग नाही करत आहे. बघा फुल लाल लाल झालेत. तरी माझी आई बोललेली की तिथे वाळू आणि लाल माती असते फक्त. सफेद शूज घालणार आहेस? बोलला हां मी घालणार आहे. का आता बघू. तसाच चष्मा पडलाय माझा. हा चष्मा ना चांगला तर दिसतो पण मला घालायला खूप कंटाळा येतो. ते असं तोंडावरती लटकलेला बाई. ही बेसिकली सेल्फी स्टिक आहे जी मी यूज करतो. ही रात्रीची पण यूज करू शकता पण याला लाईट आहे. आणि रूम टूर पण देईल तुम्हाला मी. तर या लोकांनी आंबे घेतले आणि आंब्याची पार्टी रिक्षातच विसरून
रिक्षाच ठेवून दिलेली. बिप्लवचं एवढं पण लक्ष नव्हतं. माझं बिप्लवचं एवढं पण लक्ष नव्हतं. शॉपिंग केली या लोकांनी, हा. आंबे चूज केले या लोकांनी, सगळ्यांनी केलं. आणि बिप्लवला काही लक्ष येत नाही का, फक्त लक्ष तर द्यायचंय, बघा बघा बाकी काय करायचंय. तेच तर. काय आम्ही बोलत नाही की तरी कमवून पाटी मीच आम्हाला उचलून घाल आणतोय. किंवा काय तर. एवढी जड पाटी आणि आमचा एकदम प्रॉपर सर इथूनच. तिकडे आहे ना. हा एकदम प्रॉपर सी फेसिंग आहे आमचा हॉटेलचा रूम. ग्राउंड फ्लोअरला खारुताई पळते इथून एक. तर मी तिला शूट नाही करणार गेली खड्ड्यात. नॉन AC कारण की आम्ही गरीब आहोत. गरीबचा प्रश्न आहे. थंड हवा येते. संध्याकाळच तर थंड होऊन ते आता सगळं आम्ही ठेवून फ्रेश होऊन नंतर मग तुम्हाला दाखवतो. बापरे. तर आताचा आउटफिट आहे आणि ह्याच्या खाली मी शूज घालणार व्हाईटवाले. हा बेसिकली मला खूप वेळापासून ट्राय करायचा होता असा आउटफिट. आता आम्ही जेवायला चाललोय. हे सगळं इथे पसारा टाकून हे वाले शूज घालेले आहे सोबत, ज्यांची की कंडिशन थोडी खराब झाली आहे. काय नाही, उन्हात चमकतील असं काही टेन्शन नाही. आणि त्यासाठी हे सॉक्स घातले जे की बाहेर दिसत नाहीत. सीमलेस आय गेस बोलतात त्याला. तर चला मी हे घालतो आणि बाहेर भेटू. आता कुठे चालू आहे? आता आम्ही चाललो मंदिरात, दर्शन घेतो. आलोय ना, आता चालू आहे, फ्रेश चालू आणि दर्शन घेतो आता. जेवणाचं काय झालं? आणि वरती ते हॉटेल आहे, काय त्याचं नाव चांगलंच आहे. घरगुती हा प्राचीन कोकणच्या. तर घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं तिकडे. तिथे नॉनव्हेज फेमस आहे. नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळते, चांगलं मिळतं. बघूया तिकडेच जाऊन जेवूया, कारण इकडे कॅन्टीनमध्ये अजून साफसफाई चालू आहे. आज काही गर्दी पण नाही ना, कारण हे आहे काय कुठे आहे ना, हॉलिडे नाही आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. बरं वाटतं, शांतता आहे. नाहीतर हे रस्ते जाम असतात, एकदम फुल असतात हे रस्ते. पार्क आपल्याकडे एंटर करतोय. तर आम्ही आता मागून आलो आणि बेसिकली तिथे चप्पल ठेवले आम्ही. आणि पहिले चप्पलीचा स्टँड इथे असायचा, आणि आता पण असेल एक वेळेस, पण हा वाला मेन होता पहिले जेव्हा आम्ही आलेलो मागच्या वर्षी मे की जूनमध्ये आलेलो. आणि आता आम्हाला खबर भेटली की प्रसाद चालू आहे, महाप्रसादचा काय बोलतात वाटप चालू आहे. आणि आम्ही खूप एक्सायटेड झालो मध्येच. बघा त्या साईडने इथून पहिले इथूनच जायचे, आता ती वाली एंट्री, तिथून पण एंट्री होती पहिला. काय आता आम्ही थोडंसं तिथून फिरून असं आलो आहात. तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल, ही स्क्रीनवरती दिसत आहे आपल्याला गणपती बाप्पा. आणि इथे हे जेवणास स्वच्छता राखा, हे जेवणाचं आहे आय गेस प्रसाद. बघा इथे फुल मेस टाईप आहे, इथेच हा प्रसाद असतो, महाप्रसाद. तर आम्ही इथे मेन एंट्रीला पोचलो आहे.
ते मी खूप वेळ आलो. लवकर झालं आहे. हां, नॉर्मली ते खूप लाईन असते. तर मंदिराच्या आत व्हिडिओ काढणं अलाउड नसतं, म्हणून मी मंदिराच्या आतला शॉट घेऊ नाही शकलो. 7:15 आहे. तर इथे शूट चालू आहे आणि आम्ही आत जाऊन आलो, पण आत हे नव्हतं, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हतं ना. पण प्रसाद काय मस्त होता. आईने प्रसाद खाल्ला. हा, छान होता. खिचडी होती गरम गरम, लोणचं आणि हे बुंदी होती. एकदम सुट्टी होती, मस्त होते. बरं वाटलं, गरम गरम होती ना खिचडी, मस्त वाटलं. माझा पप्पा आणि मी चांगलं काहीतरी वेगळं खाणार. मी खाईल सोनू लावू शकतो. तर या रस्त्याला पुढे आमचा एक अड्डा आहे, तिथे खूप चांगलं नॉनव्हेज भेटतं. काय तुला पण आवडतं ना तिकडचं नॉनव्हेज? हो. काय खास आहे तिथे? तिथे फिश पण भेटतात, परत हे पण भेटतात, चिकन थाळी, सोलकढी, भाकरी. तर भाऊ मोस्टली तर फिशच खाणार. चाललं आता आलं ना. प्राचीन कोकण आणि ते काय दुसरं मॅजिक गार्डन, ते समोरच एकदम समोर. हे बघा प्राचीन कोकण मॅजिक गार्डनची ऍड. इथे कुठेतरी मॅच चालू आहे. हा, आणि आम्ही एकदा मागच्या वेळेला आलेलो तर आम्हाला इथे रूम भेटलेला, इथे बघा इथे. आणि या गॅलरीतून मी बाहेर उडी मारायचो आणि परत वरती यायचो. त्याचा असा काय प्रॉब्लेम तो व्हायला नाही पाहिजे, पण या बाईला खूप प्रॉब्लेम व्हायचा. प्रॉब्लेम नाही का होणार. आपला लहान मुलगा कोणत्या आईला 7वीला, लहान मुलगा 6वी 7वीला. आईसाठी किती मोठा मुलगा झाला तरी तो लहानच असतो. बघा कसा मस्त बंगला यांचा. असाच बंगला एक दिवशी आमचा असेल. तुमचा सपोर्ट राहिला तर. हा, सब म्हणून सबस्क्राईब करा. अशीच मोठी गाडी असेल. असाच एक काय गोठा आहे ना. गोठा काय छोटीशी आहे. किती गाई पाहिजेत? गोधन असलं पाहिजे. गोधन जास्त नको, 25-30. जास्त नको, 25-30. आता आमचे आले आहेत. आम्हाला नाव नव्हतं आठवत, तेव्हा पप्पांना ते नाव दिसलं, आदित्य खानावळ. बघूया आता चालू आहे का, पब्लिक कमी आहे ना. चालू तर असणार, बघू. आणि त्याच्याच बाजूला तिथे प्राचीन कोकण आहे, ते लाल लाल दिसत असेल. चालू आहे. आणखी माणसं निघतायत तर आहेत. आणि हा डायनासॉर दिसतोय, हा आहे मॅजिक गार्डनचा. बघा इथे मॅजिक गार्डन आहे. तर बघा अशा या ठिकाणी ही खानावळ आहे. इथे समोर मॅजिक गार्डन, तिथे प्राचीन कोकण, आणि इथे आम्ही चाललोय. लाडू खाल्ले, बुंदी खाल्ले, देवाचं प्रसाद खाल्लंय. आता आम्ही जेवण करून आईस्क्रीम खायला जातो. परत हे खाल्लंय, कोळंबी खाल्ली, सोलकढी खाल्ली, भाकरी खाल्ली. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला.
आणि त्यानंतर आम्ही एका लाईट हाऊसला गेलो. त्या लाईट हाऊसला जाता जाता आम्हाला रस्त्यावरती लांडोर दिसले. ज्या रस्त्यावरती लांडोर असे चरत चरत पुढे आलेले आणि जशी आमची गाडी त्यांना दिसली तसे आत पळाले. त्याची मान बघ किती सुंदर आहे ना. वाव. पुढे 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 ते काय तो काय तो अजून एक असं काढले का. हे जास्त उडत नाही ना. उतरून बघू का. नको नको ते जातील ते मोरासारखेच असतात. त्यानंतर आम्ही लाईट हाऊसवर पोचलो आणि लाईट हाऊस म्हणजे एकदम सुंदर असा लाईट हाऊस होता. ह्या लाईट हाऊसवरती आम्ही चढलो आणि जो दृश्य आम्हाला दिसला हे भाई साहब एकदम सही. हवा जी चालत होती तिथे, हा हा हा. JSWचं मंदिर. काय काय जिंदाल 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 जिंदालचं मंदिर आहे. जिंदालने बांधलेलं मंदिर आहे हे. आणि इथे अवतीभोवती खूप परिसर आहे. बिर्ला टेम्पलवाली वाईब येते. आदित्य बिर्लानेच घेतले सगळं. JSW स्वप्नातली फिरायला छान आहे परिसर. जेवण वगैरे थोडं ठेवलं असतं ना बरं झालं. काही जेवण असतं तर कारण सगळ्या सुखसोयी आहेत ना. चांगलं वातावरण आहे. म्हणजे काय पाहिजे. नवरा इथल्या इथे आम्हाला जाऊन येत असेल वातावरण ना. म्हाताऱ्या माणसांना त्यांच्याकडे राहायला मजाच वाटते ना मुंबई राहण्यापेक्षा. हो तेच ना. प्रत्येकाकडे आवाज ऐकला
काय माझ्या बर्थडेचं काय तर बोलली. तिथे मारुतींचं हे मूर्ती पडता पडता वाचलो. खूप मोठा मंदिर आहे. पहिले बाहेरून मला छोटा वाटलेला, बट आहे खूप चांगला मोठा मंदिर. ही बेसिकली मारुतींची मूर्ती आणि त्या मेन मंदिर आहे ते मूर्ती आहे. तिथे असं गार्डन आहे, तिथे लोक वगैरे बसलेत. हे फुल JSWची जागा आहे. तिथे मूषक राज आहेत. हे खूप मोठं गणपती मंदिर आहे आणि इथे स्तंभ आहेत 1-2 आणि त्या साईडला बघूया काय आहे का. या साईडला मारुतींचं, त्या साईडला फाउंटेन आहे. तेव्हा फाउंटेन दिसलं. त्याचं चालू तर नाही तर दाखवलं असतं. माझे आई बाप्पा गेले बाहेर. पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे इथे. तुम्हाला ताणवर लागले असेल तर ॲक्वाशॉर ॲक्वागार्ड आहे. टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. आणि मस्त जागा आहे, खूप भारी वाटतं. अशी फुल मला IIT वाली फिलिंग येते इथे JSWला बघून. हे इथे होता शूज स्टँड. आपण इथे आम्ही इथे काढून ठेवले चपला. नारळाचं बनवलं. सगळं नारळाचं बनवलं. बेसिकली असे पॉट टाईप आहेत. पिगी बँक. विद्या मंदिर, जिंदाल विद्या मंदिर, चांगली मोठी शाळा. इथे बेसिकली यांच्या वर्कर्ससाठी. आज आम्ही रिक्षात बसून परत चाललोय गणपतीपुळेला. एवढ्या सगळ्या प्रवासानंतर आम्ही रूमवरती परतलो आणि येता येता मला एकदम सईवाला सनसेट दिसला. आल्यानंतर मी पहिले तर आंघोळ केली आणि आंघोळ करता करता थोडी फिजिक्सची चेकिंग केली की माझी प्रोग्रेस कशी चालू होती. कारण की माझे ते 2 दिवस रेस्ट असे गेलेत आणि तेव्हा मी जास्त काय वर्कआउट नाही करू शकलो. पण डाएट माझा खूप चांगला होता. म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे खात होतो पण प्रोटीन गोल हिट होत होते. आता बघू शकता फुल अंधार झालाय. आणि आम्ही चाललोय जेवायला. हे ते पण आहे जेवणासाठी, पण आम्ही थोडा बाहेर चाललोय. पहिले आलंय माझं चिकन 65. पप्पांची चिकन थाळी आली आहे. काय मागवलंय? कोळंबी थाळी आहे ही.
कोळंबी रस्सा कोळंबी ग्रेव्ही आहे थोडी भाताबरोबर भात सोलकढी भाकरी. माझी पण खिचडी आली आहे. हे 65 तर संपलं, आता खिचडी संपवायची आहे.